रायपुर कलकत्ता
बरं काय आपण हरिद्वारला गेलतो ना. तो आहे तो 1 महिन्याचा होता. ब्राह्मणाने सांगितलं की ते शांती करा. आपण त्याचा विश्वास ठेवतो. शांती आम्ही इथं बॉम्बेला नागपूरकरांनी शांती सुरू केली. तिकडं शांती सुरू केल्यानंतर शांती केल्यानंतर त्याने सांगितलं की ते गाईच्या खालून ते मूल द्यायचं असतं म्हणून. ते गाईच्या खालून मूल देत होतं. सुपात होतं एवढं एवढं मूल लहान 1 महिन्याचा. तर सुपातून ते गाईच्या खालून देत असले गाय हलाली म्हणून ब्राह्मणाने आम्हाला उपदेश केला तर तिथल्या मंडळीला की तुम्ही माझं शेपटीला दाखवा गाईच्या. तर गाईच्या शेपटीकडे ते लहान मुले घेऊन गेले आणि सुपात होतं मूर्ती. जे गाईने लात मारली ते लहान मूल इतकं 15 फूट दगडावर जाऊन पडली. फरशी खाली यादव साहेबांच्या आपण बाबाचा कार्यक्रम झाला तिथं सर्व दगडाची फरशी आणि त्या दगडाच्या फरशीवर सूप एका बाजूला आणि मूल एका बाजूला. आणि ते तिकडे पडल्यानंतर त्याने असं तिरकी नजर करून पाहिले. पण त्याला इतकंही कुठलं खर्चट नाही. हे कशाचं एक कृपा आहे. ते संत गुलाब बाबाची कृपा आहे. परमेश्वराने वाचवलं त्या बाबाला. डॉक्टर साहेबांची नवीन जन्म झाला. गुलाब बाबांच्या चरणी नमस्कार घालून आपल्या समोर भविष्याचे सांगण्यासाठी उभा आहे. वास्तविक पाहता मुंबईकरांना आजचा दिवस फार आनंदाचा आहे. कित्येक महिन्यानंतर आज बाबाजी मुंबईमध्ये आले. आम्ही बरेचदा बाबाजींना विनंती केली. हे वारंवार आमच्याकडून सांगणं होतं की आपण मुंबईला यावं, कारण की बाबाजी 7-8 महिन्यापासून मुंबईला आलेलेच नव्हते व सगळे मुंबईकर आतुरतेने वाट पाहत. चौधरी साहेबांच्याकडे हा चांगला कार्यक्रम आज झाला. त्यानिमित्ताने का होईना बाबाजी मुंबईला आले आणि आपण पाहिलं की त्या पावसामध्ये सुद्धा अलोट गर्दी या ठिकाणी बाबाजींच्या दर्शनासाठी होती. आणि आज बाबाजींनी जी भजनं गायली आहे ती सगळी म्हणजे उच्च पट्टीतली भजनं आहेत. आणि बाबाजीचा मूड फार फार अतिशय खुश आहे. हे असं वाटत नव्हतं किंवा 9 महिन्यानंतर कशी तब्येत असेल, काय असेल. भाऊ म्हणाले मला पुण्यावरून फोन केला तेव्हा की म्हणजे त्यांचं कधी कधी डोकं दुखते, आपल्याला चेकअप करून घ्यायचं आहे. म्हटलं काय हरकत नाही, आपण चेकअप वगैरे करून घेऊ. आणि त्या हिशोबाने आज आम्ही चेकअपलाही जाणार होतो. मुळातच बाबाजी पावसामुळे या ठिकाणी 7:15 आले आणि त्यामुळे सर्व डॉक्टर लोक युजली संध्याकाळी बसतात. काही डॉक्टर लोक 6-6:30 पर्यंत बसतात. मी आज घेऊन जाणार होतो डॉक्टर कृपलानीकडे, ज्यांच्याकडे आम्ही मागे नाशिकमधून आलेलो असताना घेऊन गेलो होतो. आणि त्यांचा दवाखाना 6:15 बंद होतो. पण त्यांनी बिचाऱ्यांनी आमच्यासाठी परत दवाखाना उघडून पुन्हा बाबाजींची तपासणी केली. हे बाबाजींच्या बरोबर असलेले मंगल, भाऊ, मी, अरुण या सर्वांना माहिती आहे. प्रसंग इतका चांगला झाला. जेवण सुरेख, सगळे लोक आले, सगळे लोक खुश आहेत. बाबाजींचं दर्शन झालं. बाबाजींचं स्वतःहून भजन ऐकायला मिळाली. आणि त्या बाळाचं भाग्य की चौधरी साहेबांनी त्यांच्या हयातीत म्हणजे तो सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं की कोणालाही म्हणजे अजिबात त्रास झाला नाही. त्या मुलाचं भाग्य म्हणा
विकासचं भाग्य म्हणा किंवा अपहरणाचं भाग्य म्हणा, हे एकंदरीत म्हणजे बाबाजींनी ज्याही ठिकाणी हजेरी लावली, ज्याही ठिकाणी हजेरी लावली, हा प्रसंग फार कमी लोकांना मिळतो. आणि दुधात साखर तर म्हणणार नाही, पण सोन्याहून पिवळं झाल्यासारखं म्हणेल, सोन्याहून पिवळं झाल्यासारखं नक्कीच म्हणेल. आणि हा प्रसंग चौधरी साहेबांच्या देशाला आलेला आहे. खरोखरच म्हणजे चौधरी साहेब मला असं म्हणायला नाही पाहिजे, पण कुठेतरी काहीतरी तुमच्या भाग्याला वाटा आहे, तो वाटा बाबाजी पूर्ण करतायत. अशातला हा एक प्रसंग आहे. फार मोठी गोष्ट आहे. गुरुवार दिवस आहे. बाबाजींना जेमतेम पहिलाच दिवस मुंबईमध्ये येऊन आहे. काल रात्री 11 वाजता आले, बिलुनला आले, बिलुनला 11 वाजता पोहोचले आणि आल्याबरोबर चुकून गेले असल्यामुळे ते झोपले. सकाळी म्हणजे पहिला दिवस खरा, आजचा पहिला दिवस, आणि त्याच पहिल्या दिवशी तुमचा पूर्वनियोजित कार्यक्रम जे का असे ना, पूर्वनियोजित मी असं म्हणतो की तुम्ही पुण्याला फोन लावला असेल, सगळं काही आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही अडथळा निर्माण न होता बाबाजीकडे इथं येणं, इथं पाऊस वगैरे सगळं नाही तर बरेच असं असतं की कॅन्सल होऊन जातं, जात नाही बाबाजी, अचानकच तब्येत बिघडून जाते. आणि कधी कधी म्हणजे सगळं अरेंजमेंट वगैरे पॉम्पलेट सगळं छापून गेल्यानंतरही म्हणजे तो कार्यक्रमाला बाबाजी लागू. आणि या ठिकाणी हे सगळं म्हणजे अगदी टाईमशीर येणं आणि सगळं काही घडून येणं हे कुठेतरी काहीतरी आहे. म्हणजे हा एक प्रकारे बाबाजींचा आशीर्वादचाच प्रकार आहे, याबद्दल अजिबात नाही. आणि या सर्वांमध्ये सर्व भक्तापैकी वयोवृद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि ज्यांच्या जिभेवरती सरस्वती नाचते आहे, अक्षरशः सरस्वती नाचते आहे, तसे महान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये वामनराव महाडिक आप्पासाहेब बसलेले आहेत. हे सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे की त्यांच्यासारख्या बरोबर आम्हाला बसायला मिळतं आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांना मी सहज फोन केला की बाबा चौधरी साहेबांच्याकडे आलेले आहे. त्यांच्या घरी मला निरोप मिळाला की ते म्हणे सेना भवनमध्ये काहीतरी मिटिंग आहे, त्याच्याकरता गेले. अरे बाबा म्हटलं मिटिंग असेल ते असेल, म्हटलं फक्त तू असा निरोप दे की पूजनीय गुलाम बाबाजी चौधरी साहेबांच्याकडे आलेले आहे. ते जाताना, घरी जाताना इथे येऊन जातील, कारण की हे ऑन द वे आहे. आप्पा वर्लीला राहतात, MLA लोकांचे जे मोठे मोठे क्वार्टर्स आहेत त्या ठिकाणी त्याचा स्वतःचा फार मोठा बंगला म्हणजे फ्लॅट आहे, त्या ठिकाणी राहतात. म्हटलं बा या निमित्ताने का होईना, पण अचानकपणे ती मीटिंग कॅन्सल झाली आणि महापौरांनी ती मीटिंग उद्यावर ठेवली आहे 11 वाजता. म्हणून आप्पाला लवकर निघता आलं, कारण की वेळच वेळ, भरपूर वेळ, आणि लगेच आप्पा इथे येऊन हजर झाले. दाखल आपल्या मध्यात ते आहे. आणि आतापर्यंत त्यांनी बाबाजींचा आशीर्वाद घेतला, जीवनाचा आनंद घेतला आणि सगळ्यांच्या बरोबर भेटीगाठी घेऊन बाबाजींचे सुद्धा ते ऐकत आहे. त्यांना फक्त काळजी होती आपल्या ड्रायव्हरची. बघा, माणूस किती मोठा जरी झाला तरी त्याचं कुटुंबाला बारीक सारीक लक्ष असतं. त्यांनी स्वतःहून त्या ड्रायव्हरला बोलावलं, म्हणजे 2-3 वेळेस आठवण केली आणि त्याचा उपवास आहे, तो जेवला की नाही जेवला, त्याला बघा हो लाल दिव्याची गाडी आहे, त्याच्यामधला तो ड्रायव्हर आहे. तर सांगायचा मुद्दा मला असा की माणूस किती जरी मोठा असला, वयोवृद्ध जरी असला, तर त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून असं आपल्याला कळतंय की त्या माणसाच्या मनामध्ये म्हणजे सर्वसामान्य माणसाबद्दल किती ओढाव आहे, प्रेम आहे. हा एक म्हणजे अंगीकृत भाग झाला आप्पांचा. आणि त्यांच्यासारखी माणसं, बाकीचे तरुण मंडळी सुद्धा इथे बाबूरावजी वगैरे आहेत, डॉक्टर साहेब आहे, आमचे सुधाकर आहे, बरेचसे लोक इथे आहेत, भाग्या मामा आहे, आजीबाई आहे, दीपक डॉक्टर साहेब, दीपक भाई, सगळेच लोक आहेत. आणि बाकीचे म्हणजे घाटूवरची तरुण मंडळी ही सगळीच लोक आहेत, त्याबद्दल वाद नाही आहे. पण त्यांचं मान आम्हा सर्व भक्तांमध्ये वरचा याबद्दल दुमत नाही.
आज 5 लाखाची गरज उभा राहा, उभा राहा. उभी राहिलाय दत्तोबा कुठे आहे? हां? त्या आईने दिली का 5 लाखाची गरज कुठली आहे? कोलार शिर्डीचे कोलार, शिर्डीजवळ कोलार म्हणून गाव आहे. तिथल्या आमच्या आईसाहेब आलेल्या आहेत आणि बाबाजींचं म्हणणं आहे की त्यांच्याकडून 5 लाख रुपयाची गाडी बाबाजींच्या कार्याकरता, प्रचाराकरता, बोलण्याकरता, त्यांच्या कामानिमित्त देण्यात आलेली आहे. हां, तर मला असं म्हणायचं आहे की जे काही भक्त लोक आपण इथे बसलेले आहोत सगळेच अनुभवित आहोत. बाबाजी बरेचदा आपल्याला सांगतात की देवानी जे काही मागितलं ते सगळ्यांनाच मागितलं. कोणाला का मागतात ते त्यांचं गणित त्यांनाच माहिती. आणि कुणाला व्यसनाने मागतील तर कोणाला उदाराने मागतील. आणि ते का मागतील ते त्यांचं माहिती असतं. बरेच असे मोठे मोठे आम्ही अनुभव पाहिलेले आहेत, बरेच अनुभव पाहिलेले आहेत. त्यांनी सांगावं आणि आपण फुल नाही फुलाची पाकळी बिलकुल 100% करावी, नाही तर त्यांचे शब्द खाली जातात. तुमचा कुठेतरी तो खर्च होतो अशातला आमचा अनुभव आलेला. त्यामुळे आमच्यापैकी बऱ्याचशा लोकांचं असं आहे की बाबाजीने बोला है अपने से जितना जमता ना उतना कर देने का, शुरुआत कर देने का, उसके शब्द को तोड़ने का. यस, दो का तो सवाल ही बस, तो अपना चालू हो जाता धीरे धीरे देते भाई. लेकिन उनके शब्द को बिल्कुल तोड़ना. उन्होंने बोला की इधर यस होना ही चाहिए, नो का तो सवाल ही. असं म्हणजे जे काही जाणकार लोक, जे काही अनुभवी लोक आहेत बाबाजींच्या सानिध्यामध्ये आलेले आहेत, त्यांचं असं म्हणजे एक परिपाठ झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम हो एक सागरच्या बाई आहेत, जबलपूरच्या माताजी आहेत ज्योत्नाबेन. त्यांची फार मोठी किस्सा आहे. आम्ही हरिद्वारला बाबाजींच्या बरोबर असताना त्यांच्या मिस्टरला इथे अटॅक आला होता, ब्रेन हेमरेज झाला होता आणि त्या ब्रेन हेमरेज झाल्यामुळे ते अनकॉन्शियस झाले होते, बेशुद्ध झाले होते. त्या ज्योत्नाबाई 7 नंबरचे बीडीवाले आहेत. जबलपूरमध्ये 7 नंबर बीडी फार प्रसिद्ध आहे. ज्योत्नाबेन पटेल त्यांचं नाव आहे त्या बाईचं. त्या गोदावरी मातेचे परम भक्त आणि गोदावरी मातेनी इतके परम भक्त की त्यांच्या बेडरूम पर्यंत त्या ज्योत्नाबेन पटेल जायच्या. म्हणजे इतके क्लोज मधले ते होते त्या ज्योत्नाबेन पटेल. ज्योत्नाबेन पटेलनी त्यांच्या अंतिम समयी असं सांगितलं, म्हणजे यांनीच विचारलं की भाई माताजी हम आप समय आ गया, हम लोगों हम बच्चों का क्या होगा, हम युवकों का क्या होगा. तर त्यांनी त्यांना अशी कल्पना दिली होती की वो गुलाब हे पूजनीय गुलाब उनको म्हणतो. त्यांनी का असं सांगितलं असेल त्यांना माहिती आणि आपल्या देवाला. त्यानंतर ते बाबाजींच्याकडे वळले आणि त्या माध्यमातून मग बाबाजींच्या बद्दल चौकशी, विचारपूस, माहिती गोळा करणे आणि मग त्यांच्याकडे जरा जास्त प्रेम निर्माण होणे अशातला त्यांचा प्रसंग ओढावला गेला. आणि त्यांच्या मिस्टरांना जेव्हा मेंदू रक्तस्राव झाला आणि बॉम्बे हॉस्पिटलला ऍडमिट केलं, हे त्यांचा फ्लॅट आहे फार मोठा तरीपण पॉईंटला 5,000 गाड्या आहेत त्यांच्या. पूर्ण देशामध्ये ज्या ठिकाणी 7 नंबर बिडी जाते त्या ठिकाणी जसं इकडे 30 नंबर बिडी चालते बेंगलोरची, तिकडे 7 नंबर बिडी फार मोठा उलाढ आला. त्यांचा एक मुलगा श्रवणभाई पटेल तो खासदार आहे. यावेळेस त्याला खासदारकी झालं मागच्या
तो दिल्लीला भेटायला आला होता. आणि तो जेव्हा दिल्लीला भेटायला आला, बाबाजींना त्यांनी विनंती केली की मनाची की इच्छा आहे, आप एक बार आपके साथ पूरे लोग आने चाहते हैं, सबको मैं लेकर जाना चाहता हूँ. सुबेरे की ट्रेन से जाएंगे, शाम की ट्रेन से वापस सकाळच्या ट्रेनने जायचं. बाबाजींनी सांगितलं की त्यांनी सांगत किंवा ते चलो 10 5,000 रुपये का खर्च, 1 टिकट में 50,000, 10 टिकट में 50,000, आगे जाने का होगा 1 लाख रुपया हो जाएगा. क्या फर्क पड़ता है? तो सुबह जाने का शाम को आने का, क्या बड़ी बात तो नहीं ना. बिल्कुल 2 घंटे में दिल्ली मुंबई, 2 घंटे में वापस. बाबाजी म्हणाले कि तुम मुंबई जाओ, वहाँ तुम्हारी जरूरत और माता जी का हौसला बढ़ाओ और पिताजी की सेवा करो. हम बरोबर आते, हम अपने टाइम से आते, तुम हमारी चिंता मत करो, तुम पिताजी का ख्याल करो, तुम जाओ और 1 दिन भी नहीं तुम यहाँ रहना, ताबडतोब चले जाओ. असं म्हटल्यानंतर त्याला असं वाटलं की काहीतरी सिरियस प्रकार आहे आणि म्हणून तो संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबईला आला. ते राहिलो आणि चक्क बाबाजी 3 आठवड्यानंतर मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर मग त्यांना कळलं की बाबाजी आहे. दुसरा वेळ पुन्हा आमच्या घरी आल्या. बाबाजींना ते दर्शनासाठी बाबा हॉस्पिटलला घेऊन गेले आणि बाबाजींनी आम्हाला आधीच तिथे सांगितलं. मी होतो, अभंगात जैन होता, हा मंगल होता. एका विहिरीच्या जवळ आम्ही जेवण करत होतो दुपारच्या वेळेस. म्हणे आता किती वाजले? आम्हाला असं कळलं की बाबाजींच्या बरोबर जेव्हा माणूस फिरतो तेव्हा त्याला वेळेचं भान राहत नाही, दिवस कुठला आहे त्याचं भान राहत नाही, तारीख कुठली आहे त्याचं भान राहत नाही, काहीच भान राहत नाही. उतरो खाना खाना जल्दी से. रात को सुबेरे 1 बजे सोएंगे तो सुबेरे 4 बजे उठा देते. अरे नींद भी नहीं होती है. क्या भाई, चाय भी नहीं मिलती है, बोल भी नहीं सकते कुछ नहीं. बाबाजी का खेल ही निराला है. लेकिन बाबाजी का ऐसा है कि उसको थकान महसूस नहीं. उनको छोड़ के घर आ जाओ तो पूरी थकान ही थकान है. इतनी थकान होती है कि वो मतलब 2-3 दिन आदमी जैसे आराम ही करते रहते. ये उनकी पावर रहती है कि जिस पावर से हम और जिस लगन से हम काम करते हैं. तो बाबाजीने आम्हाला विचारलं की किती वाजले? म्हणून ते 1:45ची वेळ. म्हणे टाईम गेला म्हणे आता आपण, असं त्यांनी बोलले. त्याच्यानंतर आम्ही दिल्लीला जेव्हा पोहोचलो आणि श्रवणभाई पटेलला जेवण करून आम्ही बाबाजीने रवाना केला. त्याच्यानंतर बाबाजीने आम्हाला त्याच वेळेस सांगितलं, त्याच दिवशी श्रवणभाई पटेलला बाहेर काढल्यानंतर म्हणजे गेल्यानंतर त्याच वेळेस टाईम गेला होता. तब हमको ये लगा कि बाबाजी ने उसी समय बोला था कि टाइम गेला होता. क्योंकि एक शब्द जो है ना इतने बहुत महत्व के है और बहुत इम्पोर्टेंट है. आप लोग जैसे कैजुअली बोल देते, ऐसा बोल देते जरा रंग बदलून टाका. घर के तरफ आके ऐसा बोलते कि जरा रंग बदलून टाका. तो रंग बदलून टाका ऐसा बोल देता. आदमी को लगता है क्या साला इतना पसारा उठाने का, रखने का, रंग लगाओ, ये करो, फिर से पसारा लगाओ. तो ये कितना खटपट है ना. आणि ये कोई खराब थोड़ी है, चल रहा है ना आपका. असं प्रत्येकाला वाटत असतं आणि माणूस रंग बदलने में तुम्हारे विचारों का परिवर्तन हो सकता है, तुम्हारे पर कोई दूसरे प्रकार की जैसे अभिशाप होगी उसका परिवर्तन हो सकता है. और यह